अकोल्यातील अडगावात भीषण अग्नितांडव पाहायला मिळत आहे। या आगीत चिमुरडीसह तिघांचा होरपळून मृत्यू झालाय। अकोल्यातील तेल्हारा अडगाव इथल्या आठवडी बाजारालगत असलेल्या शेख इब्राहिम यांच्या घराला काल संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत घरात राहणाऱ्या भाडेकरूंपैकी तिघांचा होरपळून मृत्यू झालाय। या 6 वर्षांच्या बालिकेचाही समावेश आहे आणि या भीषण आगीत सोरा प्रभुदास सोळंके तसंच अनिल उकरड चव्हाण आणि रत्ना उकरडा चव्हाण हे तिघं गंभीररित्या भाजलेत। त्यापैकी सोरा आणि अनिल यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर रत्ना चव्हाण यांचा अकोल्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान उशिरा मृत्यू झाला। सोरा ही रत्ना चव्हाण यांच्या मुलीची मुलगी असून ती अमरावती जिल्ह्यातील टाकरखेड संभू इथली रहिवासी आहे। आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र ग्रामपंचायतीनं त्वरित पाणी पुरवठाही सुरू केला। तेल्हारा आणि अकोट इथून अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। घरात डिझेल ठेवलेलं असल्यानं आगीनं अकराळ विक्राळ रूप धारण केल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्याला या संदर्भातील अधिक अपडेट देतील। जयेश, सायंकाळच्या सुमाराची ही घटना आहे। अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या अडगाव येथील ही घटना आहे। यामध्ये एका चिमुकलीसह दोघांचा मृत्यू झाला, तिघांचा मृत्यू झाला आणि अतिशय धक्कादायक या घटनेनं पूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। काल रात्री सायंकाळ अचानक आग लागली। आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही, मात्र आग एवढी भीषण होती या तिघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे। बरं, धन्यवाद जयेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। अतिशय दुर्दैवी अशी घटना अकोल्याच्या अडगावमधली।